रात्र गडद झाली की वाड्याभोवती सावल्या नाचतात असं म्हणायचं गावकरी. पण त्या वाड्यात नक्की काय घडायचं हे कुणीच सांगायला तयार नव्हतं. फक्त एक गोष्ट ठाम होती, जो त्या वाड्यात गेला तो परत कधी जिवंत आला नाही. साताऱ्याच्या डोंगरकड्यांच्या पायथ्याशी एक जुना वाडा होता. देशमुखांचा वाडा म्हणून ओळखला जायचा. सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधलेला हा वाडा पाहायला राजेशाही होता, पण गेली अनेक वर्षे तो ओसाड पडला होता. गावकरी वाड्याकडे वळूनही बघायचे नाही. वाड्याबद्दल अफवा होती. रात्री लालटेन आपोआप पेटतात, रिकाम्या खोल्यांतून बाईच्या हसण्याचा आवाज येतो आणि कधी कधी वाड्याच्या खिडक्यांतून कुणाच्या डोळ्यांची जोडी डोकावताना दिसते. आकाश पुण्यात शिकणारा एक कॉलेज विद्यार्थी. त्याला थरला आणि हॉरर गोष्टींचं प्रचंड वेळ. गावाकडं सुट्टीसाठी आला असताना त्याच्या मित्राने देशमुखांचा वाडा बद्दल सांगितलं. आकाशने लगेच ठरवलं, मी त्या वाड्यात एक रात्र काढणारच. गावकऱ्यांनी खूप थांबवायचा प्रयत्न केला, पण आकाशला भीती म्हणजे फक्त अंधश्रद्धा वाटायची. त्याने मोबाईल, टॉर्च आणि एक कॅमेरा घेतला आणि संध्याकाळी वाड्याकडे निघाला. संध्याकाळचे 7 वाजले होते. डोंगरामागं सूर्य मावळला आणि सगळीकडे काळोख पसरला. आकाशने वाड्याचं प्रचंड लोखंडी गेट ढकलून उघडलं. गेटचा किरकिरणारा आवाज जणू मृतांच्या कानात घंटा वाजल्यासारखा वाटत होता. वाड्यात शिरताच हवेत एक विचित्र गारवा पसरला. टॉर्चच्या प्रकाशात भिंतींवरच्या जुन्या तडकलेल्या रंगांची झलक दिसत होती. भिंतींवर अजूनही जुन्या चित्रफ्रेम्स लटकलेल्या होत्या. एका देशमुख कुटुंबाचं फोटो होतं. एक कडक दिसणारा वाड्याचा मालक, त्याची बायको, 2 लहान मुलं. आकाशने फोटो नीट पाहिला, पण त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. त्या बाईच्या डोळ्यांतून जणू त्याच्याकडेच बघत होती. आकाशने पहिली खोली उघडली. धुळीचा वास, कोळ्याची जाळी आणि मोडकळीस आलेली फर्निचर. त्याने कॅमेराने सगळं शूट करायला सुरुवात केली, पण अचानक टॉर्चचा प्रकाश लुकलुकला. अंधारात त्याला कुणाच्या पावलांचे आवाज ऐकू आले. कोण आहे तिकडे, तो ओरडला. उत्तर आलं नाही, पण पावलांचा आवाज अधिक जवळ आला. तो मागे वळला तर काहीच नव्हतं. आकाशने घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 10:30. त्याने ठरवलं की वाड्याच्या मोठ्या हॉलमध्ये थांबावं. तो हॉल खूप मोठा होता, पण रिकामा. खिडकीतून वारा यायचा आणि जुन्या पडद्याला हलवायचा. त्या वाऱ्याच्या आवाजात त्याला जणू कोणीतरी कुजबुजतंय असं वाटलं. इकडे, इकडे ये. आकाशचं हृदय जोरात धडधडायला लागलं. त्याने टॉर्च घेऊन आवाजाच्या दिशेनं पाहिलं. एका दरवाजामागं सावली उभी होती. आकाशने त्या दरवाजाला हात लावला. तो हळूहळू उघडला आणि आत एक गुप्त खोली दिसली. त्या खोलीत एक जुना पलंग होता. पलंगावर लाल साडी नेसलेली बाई बसलेली होती. तिचे लांबसडक केस, पांढरट चेहरा आणि डोळ्यांत अंगार. आकाश हादरला. त्याने टॉर्च बंद करून पुन्हा चालू केला, पण ती बाई गायब झाली होती. फक्त पलंगावर रक्ताचे डाग होते. अचानक वाड्याच्या भिंतींवर हलक्या आवाजात किंचाळ्या घुमायला लागल्या. कुणीतरी रडत होतं, कुणीतरी ओरडत होतं आणि कुणीतरी मदतीसाठी हाक देत होतं. आकाशच्या डोळ्यासमोर दृश्य बदलली. जणू काळ उलटा फिरला. त्याला दिसलं, देशमुख बाईला तिच्या पतीनं निर्दयपणे मारहाण केली. ती रक्ताच्या थारोळ्यात तडफडून मेली. तिच्या आत्म्याला कधीच शांती मिळाली नाही. आकाशला अचानक जाणवलं की ती सावली त्याच्याकडे चालत येते आहे. त्याने मोबाईल उचलला आणि लाईट चालू केला, पण मोबाईल आपोआप बंद झाला. कॅमेराच्या स्क्रीनवर फक्त एकच वाक्य दिसलं, तू पण माझ्यासोबत राहणार आहेस. बाईचा आत्मा समोर आला. तिचे डोळे काळे, तोंडातून रक्त वाहत होतं. आकाश किंचाळला आणि पळायला लागला. गेटकडे पोहोचताना त्याने मागे पाहिलं. संपूर्ण वाडा पेटलेला दिसत होता. खिडक्यांतून शेकडो सावल्या बाहेर डोकावत होत्या. तो कसाबसा बाहेर आला, पण गावात परतल्यावर कुणालाही त्याचा विश्वास बसला नाही. दुसऱ्या दिवशी आकाशच्या मित्रांनी त्याचा कॅमेरा पाहिला. कॅमेऱ्यात व्हिडिओ चालू केला तेव्हा त्यात आकाश कुठेच नव्हता. फक्त लाल साडीतील बाई हसत म्हणत होती, तो आता माझ्यासोबत आहे. आणि कॅमेरा आपोआप बंद झाला.